नेते सन्माननीय शिंदेसाहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री पवार मॅडम, त्याचबरोबर ठाणे शहरातले आमचे ठाणे जिल्ह्यातले पालघरचे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि सर्व माझे मतदार, नगरसेवक, नगर यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांच्यामुळे ही संधी मिळाली नाही. आजचा हा दिवस त्यांचा आनंदाचा दिवस. आम्ही हा आनंद आणि हा विजय त्यांना अर्पित करतो. पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा इतिहास झालेला आहे. वसंत डावखरे जेव्हा या विधान परिषदेचे बिनविरोध म्हणून निवडून यायचे, बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच कुठेतरी त्यांना पाठिंबा द्यायचे. पुन्हा एक इतिहास ठरलेला आहे आणि पुन्हा तुम्हाला आता उमेदवारी बिनविरोध या ठिकाणी. नाही, ठाणे शहरामध्ये बघा, ज्या इलेक्शन समझोत्याने होत आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा मागच्या टायमाला आमचे नेते वसंत डावखरे साहेबांना पण एक दोनदा बिनविरोध करण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्याच पॅटर्नच्या माध्यमातून विकास आघाडीकडे काय संख्याबळ नसल्यामुळे, संख्याबळ महायुतीकडे असल्यामुळे, त्यांचं संख्याबळ नसल्यामुळे मला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. नगरसेवक जे आहे ते या रिंगणामध्ये, या निवडणुकीमध्ये मतदान करणार होतं, त्यांचे कशा प्रकारचे आभार मानणार? काय पाहायला गेलं तर मोठी अटीतटीची लढत अनेक ठिकाणी आहे, मात्र या ठिकाणी थेट लढत होती. कसं बघतात या ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, या महानगर? जर नगरसेवक जे मला मतदान करणार होते, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, नगर परिषद असतील आणि जिल्हा परिषद झाल्या नाही पण जिल्हा परिषद, हे लोक नगरसेवक त्या नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेचे जे विषय असतील, ज्या नगरपालिकेचे प्रश्न असतील ते माझ्या वतीने सभागृहात मांडण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येक ठिकाणी मी जाऊन माझं काम आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून मी करायचा प्रयत्न करेन. जितेंद्र ठाकूर असतील, क्षितिज ठाकूर असतील, गणेश नाईक असतील, रवींद्र चव्हाण असतील, संजय केळकर असतील, यांच्यासोबत देखील तुमची चर्चा झाली होती, फोनवरती बोलणं होतं. निरंजन डावखरे असतील, अनेक मंडळी असतील. तर